चॅनल. आज आपण बघणार आहे कन्वर्ट इनटू फ्रॅक्शन. समजा असं जर प्रॉब्लेम आला तर मग याला फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं. बघा इथे काय आहे 0.5 आहे. ओके, आता सगळ्यात पूर्वी आपण बघूया हे ट्रॅडिशनल मेथडनं कसं करायचं. ओके, याला बार आहे, याचा अर्थ असा होते 0.555 हे काय रिपीट आहे, त्याच्यामुळे इथे यांनी बार दिला आहे ना. बघा आपण x इक्वल टू काय घेतला 0.55 घेतला. ओके, इकडे अनंत आहे. ओके, आता आपण याला काय करू 10 ने मल्टिप्लाय करू. 10 ने मल्टिप्लाय काय केलं, कारण इथं पॉईंट किती एक संख्या नंतर आहे त्याच्यामुळे आपण एक 0 घेतला म्हणजे 10. ओके, मग बघा 0.555 इंटू याला 10 केला. ओके, आता हे झाले किती 10 x झाले इक्वल्स टू हा काय होईल, मग हा होईल 5.55 आहे ना. आता आपण काय करू, यातून मायनस x करू. हा 10x मायनस x केला इक्वल्स टू इथे काही मग 5.55 इंटू मायनस x होणार. ओके, आता बघा हा 10x मायनस x 9x झाला इक्वल्स टू हा 5.55 मायनस x ची व्हॅल्यू घेतला पण 0.55 आहे. ओके, म्हणजे हा 9x इक्वल्स टू 5.00 होणार है ना. म्हणजे x इक्वल्स टू काय होणार आहे 5/9. ओके, हे आपण बघितलं आहे ट्रॅडिशनल मेथडनं. आता आपण बघूया शॉर्ट ट्रिकने हे कसं करायचं. बघा इथे आपल्याला 0.5 ला बार दिलाय, म्हणजे याचा आन्सर काय होतं 5/9. इथे एक 9 घेतला का बरं, कारण पॉइंट नंतर एकच संख्या आहे ना, फक्त 5/12च आहे ना. त्याच्यानंतर कोणत्या प्रकार संख्या आहे का, नंबर आहे का, नाही आहे. आता बघा इथं 0.93 आहे है ना, यावर काय बार आहे. मग याला आपण काय करू 93 आपण दोन संख्येवर बार आहे त्याच्यामुळे आपण 2 वेळा 9 घेऊ म्हणजे 99. आता याचा रिड्यूस फॉर्म करायचा. 3 3 जा 9, 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9, 3 3 जा 9. दॅट इज द आन्सर. ओके, आता थर्ड प्रॉब्लेम काय आहे 0.69 आहे. इथे सुद्धा दोन संख्येवर बार आहे त्याच्यामुळे इथे काय करू आपण 69 अपॉन 99 का बरं घेतलं, कारण दोन संख्येवर बार असल्यामुळे आपण 99 घेतले. ओके, म्हणजे काय होईल इथे रिड्यूस फॉर्म करूया आपण. 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 3 जा 9. ओके, याच्यानंतर पुन्हा रिड्यूस फॉर्म होणार का, नाही होणार. आता बघा नंतर, आता मग असं प्रॉब्लेम कसं करायचं. इथे काय 2.14 आहे, 2.14 आणि या 14 वर बार आहे. मग असं प्रॉब्लेम आलं तर मग कसं करायचं बघा. इथे 2 प्लस ओके, इथे 14 दोन संख्या 12 आणि 14 अपॉन 99 है ना. याचा रिड्यूस फॉर्म होणार का, नाही होणार. म्हणजे मग बघा याचा आन्सर, याचा मेथड करत बसणे ट्रॅडिशनल मेथड करत बसण्यापेक्षा इथे कसं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू त्याच्यानंतर मग त्याचं हे करूया ना, एवढं करण्यापेक्षा हे डायरेक्ट चिपकून 14/99 सिम्प्लिफिकेशनचा माझा एक व्हिडिओ आहे त्यात बघून घ्या. ठीक आहे, नंतर पहा नंतर काय 1.06 आहे, यावर बार आहे. मग हा कसं करायचं बघा. 1 प्लस इथे 0.6 आहे, पहा बार दोन संख्येवर आहे त्यामुळे इथे सुद्धा काय करायचं 99 घ्यायचं. ओके, आता पहा इथे सिम्प्लिफाईड होते. 1 प्लस हा 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9, 3 3 जा 9 म्हणजे आन्सर 2/33. ओके, बघा अशा प्रकारे आपल्याला शॉर्ट ट्रिक न करता येते. बघा आता आपण बघूया टाइप 2. हा टाइप 1 होता, आता आपण टाइप 2 बघूया. ओके, बघा स्टुडंट आता बघा टाइप 2. ओके, आता बघा टाइप 2 मध्ये अशी प्रॉब्लेम आहे आणि असे जर प्रॉब्लेम आले तर मग कसे बघायचे. बघा इथे काय 1 आहे, ठीक आहे, 1.37 आणि फक्त 7 वर बार आहे. ओके, आता बघा इथे कसं करायचं 1 प्लस इथे बघा 37 आहे, हा 37. ओके, इथे 7 वर बार आहे ना, म्हणून 37 3 वर बार आहे का, नाही आहे. ज्या संख्येवर बार नाही ती संख्या इथून मायनस करायची म्हणजे 3 मायनस. ओके, अपॉन बघा अपॉन काय करायचं. इथे एका संख्येवर बार आहे म्हणून एक 9 घ्यायची आणि एका संख्येवर बार आहे का, नाही, म्हणून इथे एक 0 घ्यायचा. ओके, आता बघा 37 मधून 3 गेले बघा 1 प्लस 37 मधून 3 गेले 34 अपॉन 90. ओके, आता बघा यामध्ये 2 चा भाग जाते है ना, म्हणजे काय होईल इक्वल्स टू 1 प्लस इथे 17 होईल आणि इथे 45 होणार.
ओके, आता बघा 17/45. मग याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कसं लिहायचं, मिक्स फ्रॅक्शन मध्ये बघा आपण जर याचं जर प्रोसिजर करू, ट्रेडिशनल मेथड जर करू तर आपल्याला खूप वेळ लागेल. ओके, तर डायरेक्ट 1/17/45 दॅट इज द आन्सर. ओके, आता बघा सेकंड प्रॉब्लेम काय दिला आहे आपल्याला 4.935 आणि 35 वर बार दिला आहे. ओके, आता बघा हे कसं करायचं. 4 प्लस इथे 935 आहे. ओके, इथे 35 वर बार आहे, 9 वर बार आहे का नाही, म्हणून काय करायचं याचं -9 करायचे. अपॉन इथे बघा इथे दोन संख्येवर बार आहे त्यामुळे इथे 99 घ्यायचे. एका संख्येवर बार आहे का या नाही आहे म्हणून एक 0 घ्यायचा. ओके, आता बघा 935 मधून 9 गेले. 4 प्लस किती असते 926 अपॉन 990. ओके, आता बघा इथे 4 प्लस यामध्ये 2 चा भाग जातो. बघा 2 4 जा 8, 2 4 जा 8, 1 उरला, 2 6 जा 12 आणि 2 3 जा 6 अपॉन इथे पण बघा 2 4 जा 8, 1 उरला. ठीक आहे, मग 2 9 जा 18, पुन्हा 1 उरला, 2 5 जा 10. ओके, हे झालं सेकंड प्रॉब्लेम. आता बघूया आपण हे थर्ड प्रॉब्लेम कसं करायचं. पहा, तुम्हाला जर हे दोन प्रॉब्लेम नसून समजले तर थर्ड प्रॉब्लेम समजून घ्या. बघा हे प्रॉब्लेम बघा इथे आपण 4 प्लस 4 6 3 495 आले. ठीक आहे, मग याला कसं लिहायचं 4 4 6 3 अपॉन 495 दॅट इज द आन्सर. ओके, हे झालं याचं आन्सर. ओके, आता बघूया आपण थर्ड प्रॉब्लेम. बघा थर्ड प्रॉब्लेम यांनी काय दिला आपल्याला 7.3125 आणि 25 वर बार आहे ना. तर मग आपण कसं करत असतो 7 प्लस बरोबर 3125 1 मिनिट बघा 7 प्लस 3125. ओके, 25 वर बार आहे. ठीक आहे, 30 वर बार आहे का नाही म्हणून मायनस करावं लागेल 31 अपॉन इथे बघा दोन संख्येवर बार आहे म्हणून 9 आणि दोन संख्येवर बार नसल्यामुळे 2 0 घ्यायचे. ओके, आता बघा 3125 मायनस आपण 31 केले तर किती राहते बघा इथे 4, 12 मधून 3 गेले 9, इथला कॅरी इथे 1 मधून 1 जातो का 0 म्हणजे 3094 अपॉन 7 प्लस 3094 अपॉन 9900. ओके, आता बघा यामध्ये 7 प्लस 2 चा भाग जातो. 30 मध्ये 2 चा भाग गेला तर काय ते 15 येते आणि हे 2 4 जा 8 आणि 2 7 जा 14 अपॉन इथे बघा 2 4 जा 8, 1 उरला, 2 9 जा 18, 2 9 जा 18, 1 उरला. ओके, 2 5 जा 10 आणि हा एक 0. ओके, आता बघा मग याचे आन्सर काय होईल, याचे आन्सर होईल 7 × 154 अपॉन 4950 दॅट इज द आन्सर. ओके, बघा अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो शॉर्ट ट्रिकनुसार. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हेच घेणार आहे पण याचा डिटेल पार्ट घेणार आहे. तो पार्ट 2 राहील, याला मी पार्ट 1 देतो. ठीक आहे, आणि त्यावर डिटेल आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघाल. उद्या किंवा परवा मी तो व्हिडिओ अपलोड करेल. ओके, थँक्स. आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.